Take rolling camera action. असंच करायचं शुभम आमचं इंट्रो. आमचा एक कॅमेरामॅन थोडासा फसलेला आहे आता, काय आता करू शकत नाही, बट ठीक आहे. कॅमेरामॅन सेटिंग करतोय तुमच्यासाठी. आम्ही आता डोल कॅम घेऊन आलोय. डोल कॅम स्क्रीन सेव्हर वर जातो. दोन्ही कॅमेरात दिसतील. तू नका वाजव. बस करेक्ट. एक लास्ट, फक्त एक लास्ट. दोन्ही कॅमेरा लास्ट. ओके 1 2 3. नाईस. तू कशाला वाजवते? अरे तुला नाही वाजवायचं. नाही. सो वेलकम टू टुडेज ब्लॉग. आज आम्ही जरा याचा ब्लॉग करतोय. काय करतोय बच्ची, जरा सांग. आपण पॅराडाइज ह्याच्यामध्ये आम्ही आणलेले आहेत 2 हेअर कलर्स. वन इज हेझल ब्राऊन आणि दुसरा आहे सिनेमन ब्राऊन. दोन्ही ब्राऊन. मी 2 आणले. ओके. आणि हा आहे आमचा बिफोर. रोहिणी बिफोर दाखव. रोहिणी प्ले द स्क्रिप्ट मॅन. थोडा बिफोर माझा थोडा आहे, थोडंसं ऑलरेडी ब्राऊन, पण बघू आपण काय होतं. अगो बच्ची, हॅलो. त्याला आपण हे वाचू. ओके. पुट ऑन ग्लोव्स included in the pack. Please wear it. माझे द्या ना. ग्लोव्स घाला आणि अप्लाय लोशन ऑन फोरहेड अँड नेक. केलं ना आम्हाला, तुम्हाला आम्ही का लावायचे तोंडाला? अरे तुम्हाला नाही. आपण तिथं कलरच नाही करणार आहे. पण आम्ही मस्त आता मॉइश्चराईज करणार आहे आम्हाला स्वतःला. हा काय नकली ग्लव्स आहे बच्ची. हा फाटला तर आमचे कलर व्हायचे हात. अरे चालतं, थोडंसं लागलं स्किनला. ते मी त्यात हात घालला. ते डॉक्टर कसे करतात हे? शुभम गुड डॉक्टर काय बघण्याचा नतीजा. ह्यांनी ग्लव्स घातलेले आहेत आणि आम्ही लोशन लावला. ओके. सेक्शन द हेअर इंटू 4 or more. ओके. आणि ह्याच्यामध्ये हे पण आहे, 1 मिनिट, की मला माझी ज्वेलरी काढावी लागेल आधी. नाही काढलं हे लगेच निघाले. नाईस. ठीक आहे. अंगठ्या वगैरे कोणाच्या हातात काय नाही. नो ज्वेलरी. ओके. वॉच चालेल माझं. वॉच चालेल. वॉच पण कव्हर झाले ना. ओके. नाव आता ऐक माझे, बिकॉज 2 पॅकेट आहे. सो चैतन्य सगळं तुला असं डबल क्वांटिटी मिक्स करावी लागणार आहे. ओके. हे कंडिशनर्स आहेत आफ्टर हेअर वॉश. ओके. ओके. Empty the colorant and developer in a bowl and mix them using the brush to create an even mixture. So दोघं अर्धे अर्धेच टाकायचे ना? नाही, हे सगळं फुल टाकायचंय तुला. एकाच ह्याच्यात टाकू? हा. हे दिस इज कलरंट मे बी. हा, हे कलरंट आहे आणि हे डेव्हलपर आहे. तर हे दोन्ही टाकायचं. थांब, मी एकदा तरी कन्फर्म करते. पूर्ण हेल्प करतो ना तुम्हाला. थोडीशी हेल्प म्हणजे मग आम्ही पण करायचं, तुम्ही फक्त मदत करायची. अरे हे जे नाही अरे दबती तू. इट्स ओके. झालं आपलं. अच्छा. काय म्हणतात त्याला, व्हिडिओ साठी वेगळी कंटेंट मिळालं. कशासाठी? व्हिडिओ साठी. ते वेगळाच गाड्याला जोक झाला. फक्त मला कलर कुठल्या कलरचा आहे? असं माझा असा काय लाल. आता बोलला असतं. कलरच क्रिम्झन आहे ना. तुझा काय असेल? तुझा पण तर ब्राऊन. मला नाही माहिती. माझा ब्राऊन आहे. हे बाहेर पाऊस पडणार आहे मस्त की. अरे तू कर ना त्याला रोज हँडल प्लीज. आणि हे आहे डेव्हलपर. ह्याने कलर डेव्हलप होतो. ओके. ओके. ते आपलं कॉफी बनवायचं काय असतं ते वापरायचं का जरा? अरे मी सगळं घेते. पाऊस यायला लागला. वाव. पावसातच आंघोळ कर. हा बेस्ट. प्रिकॉशन्स. आई सोबत कॉन्टॅक्ट मध्ये नाही यायला. ऑलरेडी झाली तुझी. कशाला जवळ येते?
एक केस झाला तुझा कलर. मग ठीक आहे. आय सोबत कॉन्टॅक्ट नाही यायला पाहिजे पोरांनो. ओके. तुम्ही आमच्याकडे डोळे वाटावरून बघायचं नाही. तर डोळ्यात कलर जाऊ शकतो. चुकलं विकलं माफ करून तिथं सोडून द्यायचं. ऑन कॅमेरा मांडणार. अच्छा ऐका, ऑलवेज स्टार्ट कलरिंग युअर हेअर टिप्स फर्स्ट अँड डू द रूट्स लास्ट because the roots process faster and you can end up with bright roots. आधी वर्ण Oh. घे. If you are a big नाही आधी खालून. खाल्लं. If you are a beginner, रूट्स काय त्याचे खालून येतात. पहिल्या टिप्सला करायचं बिकॉज इथं कमी टाइम लागतो पण इथे लगेच रंग चढतो. तर इथं लास्टला लावा. यू स्टार्ट विथ द टिप्स. तर मी माझा टिप्स सांगते शाळेताना इथनं लावा आधी खाली. ठीक आहे. आता एकदम इव्हनली केलं वा म्हणजे माझ्या केसांना येऊ शकतो ना कलर. ते फक्त पुढे पाडू नको आणि माझ्या पूर्ण केसांना होईल ना. असं का आले? बच्ची तुझ्या पाठीवर काहीतरी ठेवायला अरे. पाहिजे. नाही ह्याच्यात ब्राऊन कलर आहे जाईल. ना. हा ते ब्राऊन जसं वेस्टच झालं. वेस्ट नको करू काही. वेस्ट कसं अच्छा ऐका, स्टार्ट अप्लाइंग द मिक्सचर इवनली युजिंग द ब्रश स्टार्टिंग एट द टिप्स अँड मुव्हिंग टुवर्ड्स द रूट्स. Leave it for 30 to 45 minutes depending upon the desired strength of color. ऐक ना माझा हात. Check color after every 10 minutes. ओके. तर पोरांना रूट्स पासून स्टार्ट करायचे आणि पूर्ण वर आल्यावर मग आपण असं त्याला फॉईल पण लावायची. ठीक आहे चालेल. 4 भाग. हे बघ बच्ची मी आधी काय करणार असं घेणार असं लावणार आणि मग हाताने असं करायचं. हा चालेल. तुम्ही हाताने नाही हातात घेऊन कलर लाव. ओ हा करेक्ट. शुभम जास्त एक्सप्रो आहे याच्यामध्ये. काही करायचंय मला हे. तुला काय आलं हाताला त्रास होतोय खरंच? ते मग तिला नको का लावू मग कलर. हा माझा सिनेमन ब्राऊन आहे आणि हा हिचा हेझल ब्राऊन आहे. हेझल ब्राऊन कलर आहे. चला गाईस. रोहिणी होते ब्लॉन्डी. ए पहिले 4 भाग बनवा आमच्या केसांचे. तुमचे पुढे सरक ना बच्ची थोडस. 4 सेक्शन दे मला चल एक. माझ्या हाताला कलर लावतोय तू. तू हात का हे भांडते करावं. हे घे टिश्यू घे. म्हणजे नाही हा, तर माझ्या माईकवर हातात- नाही ना बसला चैतन्य. नाही हो बरोबर. बसला होता. अगं काही बोलतेस. हा हे असं हातात घेतलंय मी आता बरोबर. इथून ते खाली तू लाव. बघ, ते तू इथनं डिझाईन खाली कर. लावायचं. ओके पण पहिला सगळा कलर संपू नको. ओके. कलर वरती पण यायला पाहिजे. मला काम कुठला त्याने लावून झालं ना आतमध्ये की तो वरती. तू चैतन्य शुभम सारखाच लावतोयस ना तू. आतल्या केसांना लावला आणि मग तो असं वरून पण लावतो. हे बघा मग तो कसं करतोय तसं पण करतोय. सपाट करतोय असं. म्हणजे आतमध्ये हा मग हे काय हे असं सपाट करतोय. अरे आणि मग त्यानंतर बाहेर. See, you're not watching the detail. This अंगठा has to go in. अरे मग तसंच करतोय ना एक साईड वगैरे असं. अरे तू नुसतं सरळ करतोय पण काय अंगठा केसांच्या मध्ये पण जातो. व्हॉट एव्हर फास्ट. Yes, whatever. रूट्स पण करायचे तुम्हाला आणि वरचं पण वरती करायचं पण लावायचं हा. एवढं पुरेल ना ते. हो. समजून मग ते कोणतरी- चैतन्य ते तुला बघायचं पुरेल का नाही. अर्ध्या केसांनाच हो. कलर लागेल ना आता माझ्या. अरे वरती ब्लेंड बघ कसं Extra आहे. dark. ब्लेंडचा फरक नाही पडत. आधी लावून घे नंतर ब्लेंड करत बस. हे खालचे नाही झाले तर चालतील ना एकदम. नाव ना तू माझे केस कम्प्लीट कर मग ब्लेंड करत बस. हा आम्ही तेच म्हणतो. आणि एक्स्ट्रा डाय टिप्सला लावा. वरती हा. लावू नका. वरती कमी लावा. ए चला झाला टायमर. तुमच्याकडे एक्स्ट्राचे 2 मिनिट आहेत आता फक्त. शुभ हे राहिलं हे. अरे दाम नाही बाबू, इकडचं होऊ दे ना. हे पण blend करा. होऊ दे. ते उघडायला नाही उघडत नाही असं वरती. ए, आमच्याकडे एक्स्ट्रा कसं लावायचं असतं हे. असं नसतं लावायचं बाळांनो. मग कसं तसंच लावायचं असतं. काय केलंय ना माझ्या केसांना. माझं जसं केलं तसं अरे कसं लावायचं इकडे आण बरं तिने दाखवू दे मला. फ्लॅट लावतात ना. हा असं फ्लॅट असं आणि असं. हा मग तेच तर केलंय. त्यांनी असं केलंय प्रॉपर. मी पण तर तसंच केलंय. तेच म्हणते. अरे मी फ्लॅट अरे त्या फॉइलला कलर लागेल ना. आमच्या केसांवरती कलरच नाही राहणार मग. नाही फ्लॅटच केलंय. फ्लॅटच आहे. अरे एक लेअर वरची ऑलरेडी कव्हर होते ना बच्ची तशीच. दे थोडस दे एकदम थोडस. आंबा रे तुम्ही. हे 2च का झाले. अच्छा अलीकडे.
तलवार बाजी. चल बर माझ्या गालाला लागेल. अगं तू कशाला ओढून घेते मग ते तू मला ते लावायचं होतं. चैतन्य हवा कलर येतोय माझ्या तोंडावर. अगं ते लोशन त्या तुझ्यामुळे मी माझ्या ह्याच्यावर हात ठेवला पायावरती. माझ्या पायावर चाप उठलाय मोठा. मला नका सांगत कर. अगं तू हलू नको ना बच्ची. तू लय हे करते आता. थांब ना जरा. ह्याला नाहीच लावणार आहे फॉईल आता. नाही रे पण असं का फॉईल लावलंय तू? अरे चांगलं रे तुझं नाही कसं तू काढ ते गाणेडच आहे. तुझं असले सपाट आहेत ना फॉईल बघ. ते सगळ्या आधी तापल्या आणि म्हणते सपाटे. सगळ्यात जास्त तू म्हणजे हे असं ना मागं लावून टाक ना केस हे असे. म्हणजे चैतन्य बापरे कानच लाल केले त्यांनी. म्हणजे मी कानाला नाही लावलंय तुला कळतंय ना. ठीक आहे. चांगला लावला तुम्ही. ह्यानेच काय केलं काय माहिती मला. या बाजूला नाही लावलं त्याने. नाही लावला ना हे इथं. अरे शुभम इथं कोण लावणार कलर इथं तिला. वेडा आहेस का तू. दे त्याला दे तो लावेल रोहिणी. प्लीज प्लीज सर. इथं कोण नाही इथं कोण लावणार आहे. आम्ही इकडचं काढून इकडं लावतो. नाही मला वाटलंच होतं. सॉरी रोहिणी. बरं झालं माझं लक्ष गेलं. हे काय लक्ष नाही गेले कलरच नाही. पण तिकडं नसायलाच पाहिजे ऍक्च्युली. काय? दॅट इज माय गप्प बस. तू बघ रे तुला कळेल. मग एका बाजूला कशाला लावतात का नाही हे ना. आणि लावून टाका तिथेच. पण रोहिणी तुझं बरोबर लावला त्याने कलर. बरोबर हो हो हो. हो, हे असं बघ कसा साफ केलाय. माझ्या हाताला हात नको लावू. तुझ्या हाताला माझा हात लागला. हे कुठलं गाणं म्हणतोय. शुभम कुठे बसायला जायचं तुझं. कलर निघतच चाललाय माझ्या कानावरचा. बाबू नको जाऊ माझ्या कानापाशी. कानातून रक्त काढला असं. चैतन्य असं आतून नको लावू. माझे थोडे थोडे केस आहेत ना. आणि फक्त असं एकदा बाहेर जायचं आणि कोणीतरी तुझ्या मागं चाकू घेऊन पडायचं. चल रे बाबू मला किती बँगलोर मधनच हाकल तिला मला. ए बाबू उरलेलं तुला लावू का. नको लावू आता बस. तिचं कलर निघाला. त्या पोराने काय तुझं. चैतन्य बच्ची, तू चिल कर. तुला माहिती ही आग लावते नुसतं. हा हे बघ. शांत बस जरा. इथे पुसलंय मी. हा राहू दे. रोहिणी पुस पुस. अगं बच्ची तिथं केस आहेत. केसांना नाहीच लावायचं. अगं, एवढं रूट्स पर्यंत नाही अरे या लावायचं. केसांना नाही लावायचंय. माझं मान ऑरेंज कोण करतं चैतन्य. अगं थोडस बच्ची तुला कळत नाही. हे सांग शिवम काय होतंय आता. हो दे रोहिणी. नाही अरे काय नाही एवढं. अरे काढू दे मला तो चला कलर. ए नको काढू. रोहिणी सगळं परफेक्ट झालं तर ती बघ cheating करते. थांब ना. कोण बघ इथं लागलंय. तू त्यांचं घाण करते अगं मुद्दाम. तेवढं थांब ना जरा. राहू दे ना. पुस रोहिणी. अगं काढ बच्ची, तुझे ग्लव्स. तुझ्या पुढे बघ कानाच्या इथं. नको नको ही साईड. तेवढं नसतं करायचं रे. मी काय विग घातल्यासारखं नाही दाखवायचं. ते ब्लेंड व्हायला पाहिजे ना नॅचरल. बास बास. ठीक आहे आता ब्लेंड झालंय मग. टाकायचे तुझे ग्लव्स टाकायचे. आपण टाक स्वतःला. माझ्या हाताला मागं कसं काय कलर लागला. झालं. सगळ्या तोंडालाच कलर लावते. जिथे जिथे दे. तुम्हाला लावलाय. ती हा. मानेला लेजिट कलर लावलेस. नाही लावलंय मानेला. 30 मिनिटचा टायमर लावला ना धुवायला घ्यायचा. मी हे काय हालत केली तुझ्या शर्टाचं आहे. तू सांग आता बच्ची मला. सुंदर कलर येला. प्लीज असं खून पोटात गोळालाय माझ्या. काय म्हणायचं तुम्हाला सांगा लवकर. मला आता लवकरात लवकर जायचंय आणि देवाचं नाव बी घेऊन जा. प्रकारे दोघांच्या हेअरचा कलर झालेला आहे. वैष्णवीचं थोडंसं मी मेसअप केलंय बच्ची. बाबो बच्ची आपण ह्याला कलर करून टाकू. आणि रोहिणीचं चांगलं झालंय एकदम. छान वाटतात हा एकदम रोहिणीचं बच्ची आपण तुझा कलर करून येईल. हा चांगला झालाय पण हा पण त्याने असं थोडं वर खाली झालाय. आणि हा तर ओ माय गॉड. एक नंबरची पान थूक. आपके बालों में किसी ने पान थूका है क्या. हक दिया है बालों पे. आता आम्ही काय केलं ह्याचा डार्क म्हणजे एकदम ब्लॅक वालाच ऑलमोस्ट मागवलाय तो मी इथे आणि इथे कव्हर करेल आणि मग मी तुम्हाला पुन्हा रिझल्ट दाखवेल. ओके आपण यांना सी ऑफ करू. या मॅन. चालले का बच्ची रोहिणी. चाललं का शुभम. हॅपी जर्नी.
थँक्यू भावा. थँक्यू शोभा. छान बाबा. खातिरदारी केली आहे. बाय वहिनी, मजा आली. खूप मजा आली. भेटू परत लवकरच. खूप फिरलो. तुम्ही पुण्याला आहे. आता पुण्यात आम्ही यांच्याबरोबर भेटू परत तुम्हाला. घरी सिम्पली मराठाला सिम्पली मराठाला प्रमोशन चालू केलं. उकडीचे मोदक खायला. चालेल. See you, bye-bye. बाय बाय. लवकर. ते आपण हा एक्सपेरिमेंट की केलाय. hair नेक्स्ट color टाइम काय घरामध्ये. करायचं माहितीये ना, डायरेक्ट सलॉनला जायचं. घरी काही करायचं आता नाही. मी याला जरा कपडे cover खराब, करते. कपडे खराब, सोफा खराब, सगळंच खराब. हातही खराब, माझे हात पण लाल आहेत बघा. नाही नाही मित्रांनो, बघा तुम्ही हा अत्याचार. पायाला कुठे आहे माझा पाय? हे बघ बच्चे, हे काय लाल 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 माझ्या पायावरती. शी बाबा. मी जरा आता त्याला नीट करते. येस. आणि मग भेटू आपण व्लॉगच्या अखेरीमध्ये. हॅव फन मॅन. आता हा असा तुला कलर झालाय. माहिती आहे तसं. सो आता हा जो मेसअप झालेला आहे की फक्त एवढाच भागाचा डाग, हा ओव्हरऑल असं छान वाटतोय. ओव्हरऑल छान वाटतंय. बट इथं रूट्सला जरा जास्त झालं. बट इट्स ओके. मी आता डार्क ब्राऊन शेड मागवलाय. तर बघू कसं होतंय. हे लावू का पण नक्की तुला पण आतमधनं लावलंय जास्त. तुला काही चेंज वगैरे करून देऊ? नाही. अगो भाऊ, हा असा कसा कलर झाला वाढीव एवढा? हा, असं झालं पर्पल. काय हेल्प लागली तर सांग मला. मी हा, इथं हा, उभा आहे हा. तुझ्या सेवेस, तुमच्या तत्पर. लावणार पण माझ्या केसांना काय हे नाही म्हणे मग. काय गरजच नाहीये. तेल नाही लावलंय काय नाही. तेल नसतंच लावायचं. यो बोकडू बी आता वेगळ्या कलरचं केस होणार का? कसं थांबायला लागतंय बच्चे मला. बघ मी पाय फाकून थांबलं. कॅमेरा अँगलसाठी काय काय करावं लागतंय मॅन. मेरी राहे लम्हा लम्हा, केस माझे केले तर टक्कल होणार. आयुष्यातनं पहिल्यांदा कलर लावला असेल मी. माझी मम्मीने जर का हा व्हिडिओ बघितला, वी आर ऑल डेड माय फ्रेंड्स. झालं. वाव, ऑटोमॅटिक चालू झालेलं आहे. हे काय असतं बच्ची? फॉईल पेपरवर लावायचं आहे. ह्याच्याने काय डोकं गरम राहील का माझा? माहित नाही पण असं बच्ची तू काय करते? जास्त कलर चढतो. लेवल 1 हेल्मेट. काय बच्ची? तुझा किती सुंदर लावलाय बघ. एकदा मागे फिरून बघ स्वतः एकदा. बस थांब. ते काढ, फेकून ये जा. खूप मोठा हवा आहे ना. हा तू काय केलेलं माहिती का स्वतःचा? हे बघ. हा असं नाही, असं लावलेलं पूर्ण असं. हा घे. हा असं मागणं आता बंद कर हे दोन. मिशीला पण लाव. नाही. डू माय रिव्हील ना. कॅन यू कम सून? ओके. सो आपल्याला माहिती आपली आधीची कंडिशन कशी होती. नाव लेट्स सी माझी नंतरची कंडिशन. आय होप. ओके. गेलं सगळं. काल आपण बघितलं की माझी इथं जराशी वाट लागलेली होती ते कव्हर करायला. डार्क ब्राऊन शेड हा आणला. पण मग फायनल रिझल्ट काय झाला? तर फायनल रिझल्ट हा झाला. सो आय एम व्हेरी मच हॅपी विथ माय हेअर कलर. आणि असं ड्राय पण नाही वाटत आहे. छान ग्लॉसी शाईन पण आहे एक प्रकारची. सो हे असं छान वाटतंय मला. कॉम्बिनेशन आहे. तुला काय वाटतंय? छान वाटतंय मला पण. असं मला एकदम मस्त वाटतं. मी पहिल्यांदा असा लाइटर शेड घेतलाय. कॉपर शेड आहे थोडा. सो या हा तर होता माझा रिव्ह्यू. पण चैतन्याचं काय झालं? चैतन्याचं काय झालं? काय झालं चैतन्याचं?
चैतन्याचं हे झालं, चैतन्य आता झोपेतनं उठलाय, पण चैतन्याच्या केसांना कलर आलाय का? चैतन्याच्या भुग्याला कलर आलाय का? भुयांना कलर आलाय? भुगा. सो हा जो शेड होता, जो आम्ही माझा जो हा लपवायला लावला होता तोच तुला लावला, सो इतका नाही दिसणार. हा असता तर मग दिसला असता. ओके, सो कूल मॅन. that is I how think- it is. Yes. I think that is it for today's video. झोपेतनं उठून आउटरो शूट करायला लागतो रे बाबा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आवडला असेल तुम्हाला हा हेअर कलर तर सांगा मग. हे काय केलं मी आता? ओके, बाय. बाय.